हॅलो, मी डॉक्टर मनीषा खैरनार. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. दिवाळीमध्ये आपण वेगवेगळ्या दिवसांच्या निमित्ताने वेगवेगळ्या देवतांचं पूजन करत असतो. तर त्यामध्ये भगवान धन्वंतरी आणि लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मी मातेचं आपण पूजन करत असतो. तर जेव्हा आपण ह्या देवतेंच्या उत्पत्तीचा विचार करतो तर ते समुद्र मंथनातून जी 14 रत्न आली, तर त्याच्यामध्ये महत्त्वाचं धन्वंतरी भगवान आणि लक्ष्मी माता ह्या समुद्र मंथनातून आलेल्या आहेत आणि त्याच्यानंतरच अमृतसुद्धा अगदी शेवटी मिळालेलं आहे. तर धन्वंतरी हे आपल्या आरोग्याचं आणि आपल्या मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य आणि आपल्या आत्मिक आरोग्याचं सुद्धा प्रतीक आहे. तर जेव्हा आपल्याला शरीर, मन आणि आत्मा ह्या सगळ्यांचं संतुलन हवं असेल तर आपण धन्वंतरीसाठी पूजन केलं तर आपल्याला ते सुखदायक ठरू शकतं. त्याचसोबत जर आपण माता लक्ष्मी पाहिली तर त्यामध्ये सुद्धा की आपल्याला आरोग्यासाठीच आपण जसं धन्वंतरीचं करतो पूजन, तसं संपत्तीसाठी, समृद्धीसाठी आणि सुखासाठी सुद्धा लक्ष्मीचं पूजन करणं हे आपण एक दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या दिवशी करत असतो. तर ह्या देवतांची उत्पत्ती समुद्र मंथनातून होते. मंथन म्हणजे काय आहे की कन्सिस्टंट पेशन्सनी केलेले प्रयत्न, त्याच्यानंतर ह्या देवता आलेल्या आहेत. तर जेव्हा केव्हा आपल्याला आपलं आरोग्य, संपत्ती आणि सुख शांती हवं आहे तर आपल्याला एक कन्सिस्टंट प्रयत्न, नियमित आणि शिस्तबद्ध आणि संयमाने जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला आरोग्याची प्राप्ती होऊ शकते.